अमित पाटकर काँग्रेसमध्ये कुणाला नकोसे झाले? अध्यक्षपद काढून घेतल्यानंतर पाटकरांना सगळ्याच घडामोडींपासून दूर ठेवलं जातंय का? पाटकर मुख्यमंत्र्यांचे खास की काँग्रेसला ते आता परकीय झालेत? पाटकरांचा मार्ग कोण रोखतोय असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. काही दिवसापूर्वी पाटकर यांना एका रात्रीत बदलून गिरीश चोडणकर यांच्या खांद्यावर गोवा काँग्रेसची धुरा संपवण्यात आली. आता या पक्षाच्या निर्णयातून काँग्रेस पक्ष नक्की काय राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. 2022च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आल्याने गिरीश यांनी पदावरून पाय उतार केले. स्वतः अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस पक्षाची धुरा पाटकरांच्या खांद्यावर संपवण्यात आली. ते अध्यक्ष असताना काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपात प्रवेश केला. त्यात दिगंबर कामत सारखी मोठी मंडळी होती, मायकल लोबो आणि इतरही. याचा फटका काँग्रेस पक्षाला बसलाच, पण हे लोक जातील हे सगळ्यांनाच माहीत होतं. त्यामुळे याचा खापर पूर्णतः पाटकरांवर फोडलं जाऊ शकतं का असा प्रश्न उपस्थित होतोय. आता विजय सरदेसाई यांनी देखील एक बॉम्ब टाकला आहे. ते म्हणाले की गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा प्रस्ताव होता. आता हा प्रस्ताव तेव्हा कोणी रोखला हा देखील प्रश्न आहे. पण एवढं सगळं असताना अमित पाटकर यांनी गेली 4.5 वर्ष पक्षाचे काम पाहिले. विश्वजित राणे यांच्या विरोधात ते जरा जास्त आक्रमक, पण ती आक्रमकता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत म्हणे दिसत नसल्याच्या तक्रारी खुद्द काँग्रेस पक्षातील काहींनी हायकमांडकडे केल्या होत्या. सरकार आणि मुख्यमंत्र्यांबाबत ते म्हणे थोडे मवाळ होते. त्यातून पाटकरांनी आपले बँक स्टेटमेंट सहित सगळी कागदपत्र माहिती सुद्धा म्हणे हायकमांड पुढे ठेवली होती. यावरूनच पक्षाला त्यांच्यावर किती विश्वास होता ही गोष्ट कळून येते. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी विरोधी पक्षांची युती व्हावी म्हणून सगळ्यांना विरोध करणारा आरजी पक्ष सुद्धा पुढे आला होता, पण ते झालं नाही. आता त्याचाही दोष काही जण पाटकरांना देत आहेत का असा प्रश्न आहे. आता पाटकरांना काँग्रेसने पदावरून हटवले तोपर्यंत ठीक होतं, मात्र गिरीश यांना जबाबदारी दिल्यानंतर पाटकर मात्र पुन्हा दुखावलेले दिसतात आणि त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवले. ती पुन्हा चोडणकरच कशाला, इतर कोणीच नव्हता का? लोकसभेच्या निवडणुकीवेळी गिरीश चोडणकरांची तिकीट पाटकरांनीच कट केल्याचे आता पक्षांतर्गत लोक बोलत आहेत. हेच तर कारण पाटकरांच्या प्रवासात आता आलं नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण पाटकर सारख्या नेत्यांकडून पक्षाने सगळी जबाबदारी अशी अचानक काढून घेतली का असा प्रश्न उपस्थित तर होतोच, पण त्यांना काहीच जबाबदारी अजून का देण्यात आली नाही हा देखील प्रश्न आहे. काहीच जबाबदारी नसताना पाटकर याच पक्षात राहतील की पक्षाला रामराम करतील हा सुद्धा प्रश्न आहे. पाटकर यांनी गिरीश यांच्या हाताखाली काम करणारच नाही अशी काहीशी अप्रत्यक्ष भूमिका घेतल्यासारखेच चित्र सध्या तयार झाले आहे. एका बाजूला जास्तीत जास्त नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपच्या सत्तेच्या सावलीखाली सामील झाले. आता पक्षात नेत्यांची कमतरता असताना देखील काँग्रेस पक्ष अजून त्यांच्याच अशा नेत्यांकडे असा का वागतोय? एका बाजूला सगळी तत्वे बाजूला सारून नेत्यांसाठी आणि सत्तेसाठी एकदम प्रॅक्टिकल पद्धतीने विचार करणाऱ्या भाजपला अशा पद्धतीने काँग्रेस पक्ष हरवू शकतो का? हरवणं सोडा, आव्हान तरी देऊ शकतो का हा मात्र प्रश्न कायम आहे. कारण सत्तेत असलेल्या पक्षाला जर हरवायचं असेल तर त्यासाठी सगळ्यांनी मतभेद विसरून गोव्यातील विषय घेऊन त्यात झोकून द्यावं लागेल. पण इथे असं काहीच होताना दिसत नाही. दुसरीकडे मात्र एकमेकांसोबत शर्यतीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशाने सत्ता मिळवता येते का? आणि अंतर्गत वाद सुरू असलेल्या पक्षाला बहुमत मिळवून सुद्धा स्थिर सरकार देता येणार का हा प्रश्न मात्र कायम राहतो.